पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे मंचर संगमनेर सिन्नर अशा मार्गे नाशिकला पोहोचावी या कारणास्तव आज संपूर्ण नाशिक पुणे हायवे जो आहे तो चक्का जाम केलेला आहे। मंचर भाग असेल, खेड भाग असेल, संगमनेर आणि सिन्नर भागात मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। यात आपण पाहू शकतो की या आंदोलनात विविध भागातून जे आहे ते नागरिक उपस्थित झाले आहेत। संगमनेर मार्गेच ही रेल्वे जी आहे ती सरळ मार्गे जावी नाशिकला या मागणीसाठी जे आहे ते आंदोलनकर्ते जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत आंदोलनकर्ते या ठिकाणी या ठिकाणी फक्त पुरुषच नाही तर महिला आंदोलनकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण आपले ज्येष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आपण या आंदोलनात सहभागी झाला आहात। पुणे नाशिक रेल्वे जी आहे ती नेमकं वळवली शिर्डीवरून, त्यावरून वाद चालू आहेत, काय सांगाल? वादाचा काही विषयच नाही, खरं सांगतो। कोणी वाद घातलाय, कोणी काही वाद न घालता रद्द कशी झाली समजायला तयार नाही। रद्द होण्याचं कारणही समजत नाही। त्याच्यामध्ये कोणता मार्ग आहे दुसरा गोल्डन ट्रँगल जोडणारा मार्ग कोणता, या बालकाला विचारा। ते बालक सांगू शकतो, ते केंद्र सरकार नाही सांगू शकत। कोण सल्लागार आहे केंद्र सरकारला समजायला नाही। काय राजकारण कोणाशी करताय तुम्ही? हे सर्वसामान्य जनतेशी। आणि पिढ्याचं समृद्धीचा मार्ग असताना तुम्ही असं करताय, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आता जीएमआरटीचा मुद्दा आला, या अगोदरही सर्वे झाला अनेक वेळा। जीएमआरटीचा मुद्दा आताच काय जीएमआरटी असं आहे का? जीएमआरटीच्या बाबतीत असे तुम्ही केंद्र सरकार नीती आयोगानं मान्यता दिली, केंद्र सरकारनं मान्यता दिली, अर्थ विभागानं मान्यता दिली, रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली, बँकेनं सुद्धा कर्जा करता मान्यता दिली, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या मान्यता, तेव्हा जीएमआरटी आलं नाही। तिथं सर्वे नंबर फायनल करण्यात आले, निश्चित करण्यात आले। त्यांचे 650 कोटी रुपये आम्ही तिथं शेतकऱ्यांना ते वाटलेत भूसंपादनाचे, त्यावेळी जीएमआरटी आलं नाही। एवढं सगळं होतं असताना जीएमआरटी कुठं होतं? आता का जीएमआरटी? आणि जगामध्ये जीएमआरटी सारख्या क्षेत्रातून रेल्वे गेलेले आहेत, हे आता नवं तंत्रज्ञान आहे। त्यामुळे ते काही कारण सांगण्याचं काही कारण नाही। आणि त्या सगळ्या जीएमआरटी चर्चा झाल्याशिवाय तुम्ही मान्य केलं का हे सगळं? आमचा आक्षेप आहे सगळ्या गोष्टी। औद्योगिक दृष्ट्या जे आहे ते आपण जर पाहिलं तर मंचर असेल, चाकण असेल, संगमनेर असेल, सिन्नर असेल, या भागाला या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे। असं आहे की पुणे सिटी आहे, पुणे शहर आहे, चिंचवड पिंपरी आहे, चाकण आणि चाकणची एमआयडीसी आहे, मंचर आहे, राजगुरुनगर आहे, सिन्नर आहे, जुन्नर आहे, संगमनेर आहे, सगळ्यांच्या एमआयडीसी आहेत। मी असं म्हणतो की छोट्या बालकाला विचारा का मार्ग कसा असला पाहिजे? कारण सांगायचंच कारण नाही, काही कारण सांगू नये। सरळ हा मार्ग झाला पाहिजे, जिथं काम थांबवलं गेलं तिथून काम सुरू झालं पाहिजे। पालकमंत्री म्हणतात की जीएमआरटी आता काकोडकर समिती नेमलेली आहे, आता त्याचा निर्णय येऊपर्यंत तरी थांबायला पाहिजे। काय तुम्ही काकोडकर समिती नेमली ती शून्यापासून परत सुरुवात केली। एवढ्या आमच्या कष्टावर पाणी फिरवलं, ज्यांनी प्रयत्न केले, कष्ट केले, आग्रह धरला, त्या सगळ्यांच्या प्रयत्नावर पाणी फिरवलं तुम्ही। हे काही आपोआप घडलेली गोष्ट नाही, एवढ्या मान्यता झाल्या, त्याच्यामध्ये अनेकांचा सहभागी। असं आहे की इतका योग्य न्याय मार्ग असताना काकोडकर समिती पाहिजेच कशाला? शून्यापासून सुरुवात केली तुम्ही पुन्हा, योग्य नाही, आम्हाला मान्य नाही। ही जी रेल्वे आहे संगमनेर नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती संगमनेर मार्गेच व्हावी असा जो निर्धार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे। मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।